श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यामध्ये सगळीकडे उपलब्ध अशी तांदूळ कुंद्र्याची भाजी एकदम गावच्या पद्धतीने. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. आणि अगदी 5 मिनिटात होणारी अशी ही भाजी आहे. तर इथे मी तांदूळ कुंद्र्या भाजीची पानं घेतलेली आहेत. सहसा देठ घेतलेली नाहीये, तर अशी पानं एकदम फोडून घेतलेली आहेत अशा प्रकारे. आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला नक्की सांगा. आमच्याकडे तांदूळ कुंद्रा किंवा तांदूळजा असेही बोलतात. तर ही भाजी आपण सगळ्यात आधी 2-4 वेळेस स्वच्छ धुवून घेऊयात, कारण जी माती वगैरे लागलेली असते, धूळ वगैरे, ती काढून घेऊयात पहिलं. आता भाजी धुतल्यानंतर आपण ही कढईत अशी टाकून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकून शिजवून घेऊयात. कारण जे शेतामध्ये आपण फवारणी वगैरे करतो, कीटकनाशके वापरतो, त्याचा अंश या भाजीवरती पण असेल, त्यामुळे थोडंसं ते काढून घेण्यासाठी स्वच्छ आपण थोडीशी भाजी अशी 2-3 मिनिटं शिजवून घेऊयात. थोडंसं पाणी टाकून शिजवून घेणार आहे. आणि आता ही 2 मिनिटं झाकून ठेवूयात. तुम्ही बघू शकता आपली भाजी अशी चांगली शिजलेली आहे. आता हे पाणी आपल्याला ही भाजी थंड करून पिळून घ्यायची आहे, थंड पाणी टाकून असं. तर मी या भाजीतलं पूर्ण पाणी काढणार आहे आणि अशा प्रकारे हे पिळून घेते. थोडंसं गरम होती ना भाजी, त्यामुळे थोडासा वेळ लागला. तर अशा प्रकारे आता थंड झालेली आहे भाजी आणि मी त्यामधलं सगळं पाणी असं पिळून काढलेलं आहे. कारण पाण्याची अजिबात गरज नाही. भाजी आपली चांगली शिजलेली आहे. आता आपण याला फक्त फोडणी देऊन घेणार आहोत. एकदम 5 मिनिटात अशी झटपट होणारी अशी भाजी आहे आणि ही भाजी भाकरीसोबत खूप चविष्ट लागते. तर याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. जिरा मोहरी टाकूयात. तेल जास्त गरम झालेलं आहे, त्यामुळे मी गॅस बंद केला. आता आपण यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकूयात. तुम्ही हिरवी मिरचीचीच पेस्ट यूज करा, खूप टेस्टी भाजी लागते लाल मिरची पावडर ऐवजी. लसूण टाकलेला आहे. फक्त या भाजीला लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली तरी ही भाजी खूप टेस्टी लागते. बाकी मसाले टाकायची पण गरज नाही. आता आपण यामध्ये ही भाजी आहे ती टाकून घेऊया. आता आपण ही भाजी टाकलेली आहे. मीठ टाकूयात चवीनुसार आणि असं तेलामध्ये परतून घेऊयात. थोडंफार जे पाणी आहे ते पाणी जाईपर्यंत आपण ह्या भाजीला छान असं परतून घेऊयात तेलामध्ये. आणि आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं जाडसर कूट आहे वाटलेलं ते टाकणार आहोत. कच्चे शेंगदाणे टाकले तरी चालतील या भाजीला, म्हणजे कच्चे शेंगदाण्याचं जाडसर कूट वाटून टाकलं तरी चालेल किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचं टाकलं तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता मस्त आपली अशी ही भाजी तयार झालेली आहे. एकदम सोप्या आणि गावच्या पद्धतीने तयार केलेली आहे. खूप अशा पद्धतीने खूप चविष्ट लागते ही भाजी. नक्की करून बघा अशा प्रकारे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आता ही एक वाफ काढून आपण भाजी घेतलेली आहे. तर मस्त आपली अशी ही तांदूळ कुंदराची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.